बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको श्री गुरु चरित्र अध्याय 12वां उसका पठन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 12 में बताया गया है कि कैसे गुरु की कृपा से सभी मनोकामनाएं पूर्ण होती है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनकी कृपा प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। गुरु की कृपा से हम जीवन में सभी तरह की बाधाओं को दूर कर सकते हैं और अपनी सभी मनोकामनाओं को पूरा कर सकते हैं। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक गरीब ब्राह्मण को गुरु की कृपा से अपनी सभी मनोकामनाओं का पूरा करने का सौभाग्य प्राप्त होता है। ब्राह्मण बहुत गरीब था और उसे अपनी बुनियादी जरूरतें भी पूरी करना मुश्किल था। एक दिन ब्राह्मण गुरु से मिला और उनसे मदद मांगी। गुरु ने ब्राह्मण को बताया कि वह उसे उसकी सभी मनोकामनाओं को पूरा कर देंगे। गुरु ने ब्राह्मण को अपने चरणों में समर्पण करने और उनकी कृपा प्राप्त करने का प्रयास करने की सलाह दी। ब्राह्मण ने गुरु की आज्ञा का पालन किया और गुरु की कृपा प्राप्त की। गुरु की कृपा से ब्राह्मण की सभी मनोकामनाएं पूर्ण हुई। वह सुखी जीवन जीने लगा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरुपदेशी, अनित्य शरीर तू जाणसी, काय मनसा जीवित्वाचा। श्लोक अनित्यानि शरीराणि विभो नैव शाश्वतः, नित्यं सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रहा। एखादा असेल स्थिर जीवी त्याची तुझी बुद्धी वरवी, अनित्य देह विभो भावी पुढे कणवा भरवसा। देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवण स्थिर, जवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे रहाटावे। जो असेल मृत्यूशी जिंकत त्याने विश्वयावे शरीर नित्य, त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे। अहोरात्री आयुष्य उणे होत असते क्षणे क्षणे, करवा धर्म याचिका करणे पूर्ववयसी परियेसा। अल्पोदकी जैसा मत्स्य तैसे मनुष्य अल्पायुष्य, जवरी असे प्राणी सुरसे धर्म करावा परियेसा। जैसा सूर्याचा रथ चाले निमिष होता शीघ्र काळे, 22 सहस्त्र गावे पळे तैसे आयुष्य क्षीण होय। पर्जन्य पडता वृक्षावरी उदक राहे पर्णाग्नी, हीर नवे अवधारी पडे भूमीवरी सर्वेची। तैसे शरीर नवे स्थिर जीवित्वा मरण निर्धार, यौवनात्वा होताची जर कलेवर हे नश्य जाणा। याचिका करणे देहासी विश्वासू नये परियेसी, मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी। पिकले वृक्षी जैसे लागले असे सूक्ष्म वेशे, तैसे जी शरीर हे भरवसे, केधवा पडेल न कळे जाणा। एकदा नारळ कळंतरासी द्रव्य देतो परियेसी, दिवस गणना करी कैसी तैसा यमकाळ लाक्षितसे। जैसा समस्त नदी देखा समुद्राशी घेऊन जाती उदका, परतोनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते। अहोरात्री जाती पळून ऐसे निश्चय जाणून, पुण्य न करती जे जन ते पशु समान परियेसा। जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही, तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ। पुत्रदारा धनगोधन आयुष्य देह येणे गुण,
जे जन निश्चित करती जाण ते पशु सम परियेसी जैसी सुसरी मनुष्यासी बक्षिती होय परियेसी तैसे या शरीरासी वृद्धाप्य पक्षी अवधारा या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य द्विध्वजनी आम्ही काहो वर्षी जननी काय बुद्धी बरवी असे जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा आळस हट्ट अमरत्व असेल जो सुबट त्याने पुढे धर्म करावा संसार म्हणजे स्वप्नापरी जैसे पुण्य से मोगरी सर्वेची होय शुष्कापरी तया समदेह जाणा जैसी विजू असेल लवत सर्वेची होय अव्यक्त तैसे प्रायदेह होत स्थिर नोहे परियेसा ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करीत नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपिले आम्हासी पुत्र चौघे होतील ऐसी विश्वास नव्हे गा मानसी कुळदेवता पुत्र राया जवरी होय एक सूत तवरी राहावे समीपत निरोप नेदी तवरी सत्य म्हणून तय वेळी माझे वचन अव्हेरुणी जरी जाशील निगोनी प्राण देईन तत्क्षणी हा निश्चय अवधारी पुत्र नव्हती तू आम्हासी आमचे कुळदैवत होसी सत्य करी गाव वचनासी बोला फुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हसून आमचे बोल सत्य जाण तुझे वाक्य निर्धारीन तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषिनी मग नराहे ऐक जननी बोला फुले सत्य करी संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पूर्तीत तुझ्या घरी मग निरोप दे मज ऐसी करुणिया निभूती राहिले श्री गुरु अतिप्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा बहुतासी नगर लोक विस्मय करती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पाहो वर्ष साथी वेदचारी सांगत ते विद्वानांहुनी विद्वान विद्यार्थी तिनी वेद पडती षटशास्त्री जे म्हणविती ते येती शिकावया येणे परी तया घरी राहिले गुरु प्रीती करी माता झाली गरोदरी महानंद करीत असे नित्य पूजिती पुत्रासी घेऊनी भाव कुळ दैवतायसी निदानला दे एखाद्यासी काय सांगू संतोष त्यांचा तव नवमास जागली अंतर्वर्ती माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्म ख्याती अति सुंदर परियेचा पुत्र झाले उल्हास थोर माता तिच्या संतोष भार आशीर्वचन ते गुरु असत्य केली होईल या कारणे गुरुवचन सत्य मानावे विद्वजने जैसे असेल अंतःकरण तैसे होईल परियेचा ऐशावरी वर्ष एक त्रिमासी झाले ते बालक खेळवितसे माता ऐक आले गुरु तया जवळी जननी ऐक माझे वचना झाली तुझी मनकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आहेत जाण आणखीन होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पूर्तील तुझी जाणा आता आमते निरूपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष रूपी तुम्ही व्हावे म्हणून निरूप घेती ते वेळी
संतोषणी माता पिता चरणावरी ठेवती माथा. स्वामी आमच्या कुळदेवता अशक्य आम्ही बोलावया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना. माया मोहे द्वेष्टो न कामना नेणोची महिमान तुझे. माया प्रपंचे वेष्टोनी सुनते जरी सूत म्हणूनी. ऐक समयी निष्ठुर बोलो वचनी. क्षमा करणे स्वामिया सहभोजन शयनासनी. तू ते गांजो बुके जवनी कडे न घ्यायची उबर गोनी. क्षमा करी गा देवराया तारकांचे वंशाशी. बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी. आली माते स्वामिया आता आम्हा काय गती. सांगा स्वामी कृपामूर्ती. जनन मरण यातना याती कडे करावी दातारा. सगरामधी जैसी गंगा तैसा तुवा आलासी सांगा. पावन केलेसी माझे अंगा उभे 42. आम्हा ठेवती कवडे परी या दुरंधर संसारी. तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात्मजा. ऐकोनी माता पित्याचे वचन बोलती श्री गुरु आपण. ते जे समय तुमचे मन स्मरण करील आम्हासी. स्मरण करता तुम्हा जवळी असेल जरी मी तात्काळी. न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाग देतसे. आणि कन्या पुत्र तिनी होतील ऐक तू भवानी. दैन्य नाही तुमच्या बोनी सदा श्रीमंत नांदाल. जन्मांतरी परमेश्वराची पूजा केली तू अप्रदोषी. याची महिमा आहे ऐशी जन्मोजन्मी स्त्रियायुक्त. इह सौख्य होय ऐक देहाती जाणा परमलोक. पूजा करिता पिनाक पूर्वजन्म तुम्हा नाही. तू आराधिला शंकर आम्हा करविला अवतार. वासना पुढेल तुझा भार आम्हा निरूप दे आता. पुनर्दर्शन आम्हासी होईल ऐका वर्षे किती. जाओ ती बद्री वनासी म्हणून निगती येते वेळी. निरोप घेऊन ते वेळा श्री गुरु निघाले अवलीला. नगर लोक येती सकाळा माता पिता बोळविती. म्हणती समस्त नगर व नारी तपासी निघाला ब्रह्मचारी. होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसतसे. एक म्हणती पहा हो नवल तपासी निघाला से बाळ. माता पिता सुखे केवळ निरोप देती कौतुके. कैचे यांचे अंतःकरण जैसा हो का पाषाण. मन करुणी निर्वाण बोळविताती पुत्रासी. एक म्हणती नवे बाळ होईल त्रिमूर्तींचा अवतार केवळ. हनुमान नवे हा निव्वळ वेद केवी म्हणतसे. 60 वर्षाचे बाळ देखा वेद म्हणतो अखिल शाखा. मनुष्य मात्र नवे ऐका ऐसे म्हणती साधुजन. ऐसे म्हणून साधुजन करिता ती शास्त्रांनी नमन. नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा. नमन करोनी सकळीक आले आपले गृहांतिक. पुढे जाती जन्मी जनक पुत्रा सगळे बोळवित. निज स्वरूप जननीयेसी दाविता झाला परेसी. श्रीपाद वल्लभ दत्तात्रयासी देखते झाले जनक जननी. त्रयमूर्तींचा अवतार झाला नर हरी नर. निज रूपे दिसे कर्पूर गौर म्हणते चरणासी. जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. आमचे पुण्य होते थोरू म्हणून देखिले तुमचे चरण. तू तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विशेषी. पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती. ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेवती माथा. आलिंगती श्री गुरुनाथा श्रेय भावी करुनिया. संतोषनी श्री गुरुमूर्ती आश्वास केला अतिप्रीती. पुनर्दर्शन हो निश्चिती जैन म्हणती कैवेळी. ऐसे तया संभाषणी रोप घेतला तत्क्षणी. परतोनी आले जननी नेती संतोषोनी मंदिरात.
वरदमूर्ती श्री गुरुरायना निघाला जावया बद्रीवना. पाकला आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी. विश्वेश्वर अवधारी अनुपम ते त्रिगुणी. राहुनिया तया स्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी. विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करती आत्मरामासी. येणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी. अष्टांग योगे करुनी तप करती परेसा. तया काशी नगरात तापसी असती आणिक बहुत. संन्यासी यती अवधूत तप करती दारुण. तयाच श्री गुरु ब्रह्मचारी योग्याभ्यास पुरंदरी. करीता ती तपस्वी अभिनव करती मनात. म्हणती पाहो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी. कैसे वैराग्य याचे उदरी. निर्लिप्त असे परेसा. शरीर स्वार्थ नाही यासी. योग्य होय हा संन्यासी. स्नान करीतो त्रिकाळेसी. माणिक करिता तीर्थात. ऐसे स्तोत्र नित्य करीती. समस्त संन्यासी येती. रुद्ध होता एक यती. कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी. तपस्वी असे महामुनी. सदा देखुनी अनैनी. स्नेह भावे भावितसे म्हणे समस्त यतीश्वरांसी. न म्हणा नर ब्रह्मचारीसी. अवतार पुरुष अतितापरसी. विश्ववंत दिसतसे वैसा धाकुटा म्हणून. नमन न कराल तुम्ही मुनी. प्रख्यात मूर्ती हा त्रिभुनी. आम्हा वंद्य ते देखा. वार्धक्यपणे आम्ही यासी. वंदिता दुःख सकांसी. विशेष आम्ही संन्यासी. मूर्ख लोक निंदिती. या कारणे आम्ही यासी. विनवू परोपकारासी. संन्यास देता समस्तांसी. भक्ती होईल स्थिर मनी. लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ. याचे दर्शन मात्रे पुनीत आम्ही परी येसा. या कारणे बाळकासी विनवू आम्ही विनयसी. आश्रम घ्यावा संन्यासी. पूजा करू एक भावे. म्हणून आले तया जवळी. विनविताती मुनी सकळी. ऐकतापती सोम मौळी. विनंती असे परेसा. लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे. आम्हा समजता उतरणे. पूजा घेणे आम्हा करावी. या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करीती सगळे जन. स्थापना करणार कवण न दिसती भूमीवरी. श्लोक यज्ञदानं गवालपं संन्यास फल पैतृक. देवराज्य सुतोत्पत्ती कलौ विवर्जयेत. यज्ञदान गवालंबन संन्यास घेता अतिदूषण. फल पैतृक भ्रातांगणा करू नये म्हणताती. करिताई कलियुगात निश्चित बोलती जनसमस्त. संन्यास मार्ग सिद्धांत वेद संमत विख्यात. पूर्वी असे वर्तमानी निषेध केला सकळ जनी. श्री शंकराचार्य अवतरोनी स्थापना परेसा. तयावरी इतके दिवस चालत आला मार्ग संन्यास. कली प्रबळ होता नाश. पुनरपी निंदा करिता ती. आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार. करावा कृपासागर म्हणती सकळ मुनिजन. ऐकोनी त्यांची विनंती. श्री गुरुमुनी आश्रम घेती. वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परेसा. ऐसे म्हणता सिद्ध मुनी. विनवित से नामकरणी. संदेह होतो माझे मनी. कृपा मुनी राया म्हणती श्री गुरु तेची जगद्गुरु. त्याते झाला अनेक गुरु. त्रयामूर्तीचा अवतारू पाहुणी परी दिसतसे. सिद्ध म्हणे शिष्यासी. सांगेन याची स्थिती कैसी. पूर्वी श्री रघुनाथासी झाला
केवी गुरु. आठवा अवतार श्रीकृष्ण देवासी, चांदीपणी झाला गुरुपैकी, अवतार होताची मानशी, तयापरी रहाठावे. या कारणे श्री गुरुमूर्ती, गुरु केला तो कृष्ण सरस्वती, बहु काळींचा होता यती, म्हणून ते मानिले. शिष्य म्हणे सिद्धासी, स्वामी कथा निरोपितीसी, वृद्ध कृष्ण सरस्वतीसी, गुरु केले म्हणून या. समस्त यतीश्वराहून तयासी निघला बहुमान, कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण, कोण गुरूंचे मूळ पीठ. विस्तारून आम्हासी निरोपावे कृपेशी, त्याने माझे मानसी संतोष होईल स्वामिया. ऐसे शिष्य विनविता, तव सांगे विस्तारता, मूळ पीठ अत्यंता, गुरु संतती परियेसा. आदी पीठ शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु, त्यानंतर चतुर्वक्त गुरु, हे मूळ पीठ अवधारी. तदनंतर वशिष्ठ गुरु, तेथोनी शक्ती पराशरू, त्याचा शिष्य व्यास थोरू, जो का अवतार विष्णूंचा. तयापासून शुक गुरु जाण, गौरव पादाचार्य सगुण, आचार्य गोविंद तयाहून, पुढे आचार्य तो शंकर झाला. तदनंतर विश्वरूपाचार्य, पुढे ज्ञान बोधिगिरिय, त्याचा शिष्य सिंहगिरिय, ईश्वर तीर्थ पुढे झाले. तदनंतर नरसिंह तीर्थ, पुढे शिष्य विद्यातीर्थ, शीततीर्थ, भारती तीर्थ, गुरु संतती अवधारी. मग तयापासून विद्यारण्य श्रीपादमुनी, विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा. त्याचा शिष्य मळ्यानंद, देवतीर्थ सरस्वती वृंद, तेथोनी सरस्वती या देवेंद्र, गुरुपीठ येणे परी. यादवेंद्र मुनीचा शिष्य, तोची कृष्ण सरस्वती विशेष, बहु काळींचा संन्यासी, म्हणून विशेष मानती. येणे परी श्री गुरुनाथ, आश्रम घेती चतुर्थ, संन्यास मार्गा स्थापनार्थ, श्री नरसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ, म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात. ख्याती केली अतिगहनी, तया वाराणसी भुवनी, यती समस्त येऊनी, सेवा करती श्री गुरूंची. मग निघाले ते मुनी, बहुत शिष्य समवेत मुनी, उत्तर तीर्थ बद्रीवनी, अनंत तीर्थे पहावया. सव्य घालुनी मेरुसी, तीर्थे नवखंड चितीसी, सांगता विस्तार बहुवती, ऐक शिष्य नामकरणी. समस्त तीर्थे अवलोकित, सर्वे शिष्य यती संहित, भूमी प्रदक्षिणा करीत, आले गंगा सागरासी. चित्त म्हणे नामांकिता, समस्त चरित्र सांगता, विस्तार होईल बहुकथा, म्हणून तव मात्र सांगतो परियेसी. समस्त महिना सांगावयासी, शक्ती कैसी अम्मासी, अनंत महिमा त्रिमूर्तीसी, गुरुचरित्र परियेसा. गंगा सागरा साव, तटात यात्रा करीती देव, प्रयाग स्थानी गुरुराव, येथे झाले परियेसा. तया स्थानी असता गुरु, आला एक बीजवरू, माधव नामे असे विप्रू, श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी, उपदेश केला प्रीतीसी, चतुर्थाश्रम तयासी, तेथे झाले परियेसा. नाम माधव सरस्वती, तया शिष्या ते ठेवती, तयावरी अतिप्रीती, शिष्यांमध्ये परियेसा. सिद्ध म्हणे नामकरणी, शिष्य झाले येणे मुनी, अखिल यती नामकरणी, सांगिन ऐका एक चित्ते. गंगाधराचा नंदनू, सांगे गुरुचरित्र कामधेनू, ऐकता होय महाज्ञानू, लाजिचारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने
चित्तनामधारक संवादे श्री गुरु चातुर्याश्रम ग्रहणम गुरु परंपरा कथनम नाम द्वादशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.